नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर वरंदा सेट केलेला आहे सिंपल सोबर पद्धतीने. जेवढ्या वस्तू आम्हाला लागतात त्या वस्तू ठेवलेल्या आहे. त्या वस्तूंचा यूज काय आहे आणि स्पेस किती आहे आणि सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी ज्यांना थोडासा वेळ लागत होता आम्हाला सगळ्या वस्तू वगैरे सेट करायला. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला आपला सोफा आलेला आहे, म्हणजे काही दिवसांपूर्वीच आला होता, पण मग काल मी ती क्लिप ॲड केली. त्याच्यानंतर आपल्याला गार्डनचा सोफा पण ठेवायचा होता. तो ऑलरेडी आपण घेऊन ठेवला होता, तर त्याचासुद्धा यूज झाला पाहिजे. आणि झोका तर मला आवडतो, खूप दिवसापासून माझी इच्छा होती का झोका घ्यायचा आहे, तर तो पण कसा सेट केलेला आहे सगळं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते. आणि याच्या व्यतिरिक्त अजून वरंदाचा आपण काय उपयोग करू शकतो हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तसं दाखवेन. चला आता आपण सुरुवात करू. आपण आता वरंदामध्ये आलो आहोत. सुरुवात करूया इथून. तर तुम्हाला माहिती आहे समोर हॉल आहे आणि इथे एक डोर आहे आणि इथून लागूनच आपला वरंदा आहे. आणि ही मोकळी स्पेस होती, तुम्हाला माहिती आहे. याचा आपण वरंदा बनवलेला आहे. वरंदाचा जो यूज आहे तो रूमसारखाच असतो. तिथे आपण लंच डिनर किंवा आराम करू शकतो. झोका, परत फ्रेंड्स वगैरे आले तर त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतो. तर इथे आम्ही ठेवलेला आहे हा आमचा गार्डन सोफा सेट. खूप 3 वर्ष अगोदर आम्ही घेतला असेल आणि याचा यूज आम्हाला करायचा होता. कारण की आता वरंदामध्ये आत्ता तरी ऊन आहे, पण जेव्हा विंटर असेल, छान स्नो पडणार, पाऊस पडणार आणि अशा वेळेस इथे डिनर लंच करायला किंवा नॉर्मल बसायला सुद्धा, किंवा स्वतः असं वाटतं ना स्वतःला काहीतरी ना टाईम दिला पाहिजे, तर अशा वेळेस आहे ना इथे बसल्यावर खरंच खूप मस्त वाटतं. आणि आपला हा जो वरंदा आहे हा पूर्ण ग्लासचा आहे. आणि वरती लाईट्ससुद्धा लावलेले आहे. अंधार झाल्याच्या नंतर लाईट्स मी चालू करून तुम्हाला दाखवणार. आणि वरचं जे आहे ना सेक्शन, तर ते प्लास्टिकमध्ये सुद्धा येतं, पण आपला हा जो वरंदा आहे हा पूर्ण ग्लासमध्ये आहे. तर इथे मी असं नॉर्मल सेटअप केलेला आहे. आणि इथे एक छोटंसं आर्टिफिशियल ट्री ठेवलेला आहे बघा. आणि इथे सुद्धा एक आर्टिफिशियल ट्री आहे. आणि खाली तुम्हाला माहिती आहे आपलं ग्रीन कलरचं कार्पेट काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं जेव्हा सगळं सेट झालं होतं. तर इथे सुद्धा तुम्ही बसू शकता, असं डोर ओपन करू शकता. जर तुम्हाला असं वाटतं नाही गरम होतंय, हवा आली पाहिजे फ्रेश, तर हे पण ओपन करू शकता. इथून सुद्धा समोर बसून तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. बॅक साईडचा सुद्धा इथे व्ह्यू आहे छान. इथे भरपूर झाडं आपण लावलेले आहे, तर निवांत बसून आहे ना आपण छान क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतो. आणि आता मी काय करते, हे थोडंसं ना ओपन करून घेते, म्हणजे कसं हवा यायची बघा, एकदम असं ओपन होतं. तर इथे सुद्धा स्पेस आहे आणि गर्दी नाही आहे अजिबात. आणि एक्स्ट्रा वस्तू ठेवायच्या असेल तर ठेवू शकतो, पण आम्हाला असं वाटतं एवढं ठीक आहे. इथे सुद्धा एक ट्री आहे आणि या साईडला सुद्धा एक ट्री आहे. हे नाही, ही आर्टिफिशियल ट्री आहे. हा कॉर्नर रिकामा दिसत होता मला, तर मला असं वाटलं इथे हा ट्री चांगला दिसणार. आणि हा जो ट्री आहे आम्ही वरंदासाठीच ठेवलं होतं. तर एवढा स्पेस आहे. इथून हे बघा, तुम्ही जेव्हा लंच डिनरला जरी बसलं तिथून एवढा स्पेस आहे. इथून तिथे जाण्यासाठी सुद्धा स्पेस आहे. पूर्ण हा एवढा स्पेस आहे. त्यानंतर मग मी इथे झोका ठेवलेला आहे, ज्याची मला खूप आवड होती. आणि कलर असा घेतलेला आहे का सिमिलर दिसणार, कारण की ऑलरेडी आपल्याकडे ग्रे कलरचा सोफा आहे, तर झोका पण थोडासा सिमिलर कलरमध्ये घेतलेला आहे. आणि आपला जो गार्डनचा जो सोफा आहे तो पण ग्रेमध्ये आहे. म्हणजे एकसारखं सगळं असलं ना तर दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि हा फेवरेट पार्ट आहे मला ना, कधी असा वेळ मिळाला ना, आता तरी आहे ना एवढं आता घाई गडबड चालू आहे, खूप जास्त ऊन आहे, म्हणून मग मी काय करते रात्रीच्या वेळेसच बसते. म्हणजे एकदम सावली आली असेल, हवा चालू असेल तर मी झोक्यावर बसते आणि रिलॅक्स करते. म्हणून मी ज्या गोष्टींचा विचार केला होता ना त्यानुसार आहे ना आम्ही वरंदा बनवलेला आहे. वरंदामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू पाहिजे, कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला सेट करायच्या आहे, डेकोरेट करण्यासाठी काय काय वस्तू लागणार आहे, हे सगळं आम्ही लक्षात घेतलं होतं. आणि त्यानुसार मग आम्ही हा वरंदा सेट केलेला आहे. आता झोका आम्ही अशा ठिकाणी ठेवलेला आहे का समोर स्पेस पाहिजे, यायला जायला आहे बघा. जर आपल्याला वाटलं की आपल्याला झोका नाही पाहिजे तर मग आपण हे काढून साईडला ठेवू शकतो. असं नाही का म्हणजे काढू नाही शकत, जसं पाहिजे तसं आपण करू शकतो. इथे सोफा ठेवलेला आहे जो अगोदरचा होता आपला. आणि हा सोफा इथे ठेवण्याचं कारण हे आहे का खूप अटॅचमेंट आहे आणि जुन्या घरापासून, आणि ही वस्तू तिथे होती. तर आम्हाला वाटलं एवढं चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर मग सोफा आपण इथे यूज करू.
भरपूर जणांनी मला सजेशन दिले होते का कोमल हा सोफा इथे चांगला दिसत नाहीये किंवा व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करता येत नाहीये, म्हणून हा सोफा तुम्ही या साईडला घ्या. जर हा सोफा आम्ही या साईडला घेतला असताना तर समोरची जागा आहे ना, जिथे आता ही स्पेस दिसते ना तुम्हाला, तर ही स्पेस समोर असली असती ना तर त्याचा काहीच यूज झाला नसता. म्हणून आम्ही नॉर्मली ना हा सोफा या साईडला असा ठेवलेला आहे. आणि बघा या साईडला पण पूर्ण स्पेस आहे. हा छोटासा टेबल ठेवलेला आहे, कॉफी वगैरे किंवा ब्रेकफास्ट करायचा असेल या ठिकाणी बसून तर या टेबलचा यूज होऊ शकतो. आणि व्ह्यू काय एन्जॉय करायला नॉर्मली आपण इथे बसू शकतो आणि असं बसल्या बसल्या सुद्धा आपण याला व्ह्यू एन्जॉय करू शकतोय. बघा इथे सुद्धा बसून आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो किंवा नॉर्मली असं अंगावर ब्लँकेट घेऊन थंडीच्या दिवसात नॉर्मल हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. असं नाही का समोरच्या साईडला आपण सोफा ठेवल्यावर समोर बसल्याच्या नंतरच आपल्याला व्ह्यू एन्जॉय करता येईल असं नाहीये. म्हणून आणि मी आहे ना या वस्तू जेव्हा ठेवायच्या होत्या ना तेव्हा अगोदरच आहे ना सगळ्या गोष्टी विचार केला होता आणि खूप गोष्टी आमच्या सेट करून झाल्या होत्या. हे इथे ठेवायचं, हे चांगलं दिसत नाही मग ते त्या साईडला ठेवायचं, असं करून आम्ही खूप विचार करून या वस्तू सेट केलेल्या आहेत. पण बघताना स्टार्टिंगला असं वाटलं असेल तुम्हाला का हा सोफा चांगला दिसत नाहीये, पण खूप सुंदर दिसतंय. जेव्हा लाईट्स वगैरे लावून ना तर खूप छान दिसतं. आणि इथले जे डोअर्स आहे ना हे पण मी ओपन करते, पूर्ण ओपन करू शकतो. असं नाही का ओपन करून सुद्धा आपण असं बसू शकतो. तर फ्रेश हवा आपल्याला घ्यायची असेल ना तर निवांत असं बसू शकतो. एकदम मस्त वाटते. आता हळूहळू ना हवा यायला सुरुवात झालेली आहे, नाहीतर दुपारी खूप जास्त गरम होत होतं. आणि हे जे कुशन आहे ते अगोदरचेच आहे आपल्या घरातले, सगळं वॉश वगैरे करून याला ठेवलेलं आहे. सोफ्यासमोरच मी हा टेबल ठेवलेला आहे. ग्रेला हा चांगला जातो आणि थोडंसं सिमिलर आहे झोप्याची, म्हणून मग हा घेतला. याच्यासमोर ना रिकामा दिसायला नको म्हणून हे एक छोटंसं डेकोरेशनचं ठेवलं आहे. ब्लँकेट्स आहे, थंडी वगैरे पडली तर यूज होईल. आणि माझा फेवरेट जो पार्ट आहे तो मी आता तुम्हाला वरंडामधनं दाखवणार आहे, ते म्हणजे हे. तर मला नेहमी असं वाटायचं का ग्रीनरी असली पाहिजे, काही आर्टिफिशियल प्लांट्स असले पाहिजे, काही रिअल प्लांट्स असले पाहिजे जे टिकले पाहिजे, असा मी विचार केला होता. तर मी सर्वात अगोदर तुम्हाला या प्लांट्सबद्दल सांगेन. हे आर्टिफिशियल आहे आणि हे मी खूप ठिकाणी बघितलं होतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतं. तर मी जेव्हा हे बघितलं ना मी इमिजिएटली लगेच विकत घेतलं, कारण की मला लगेच असं मी इमॅजिन करत होते का वरंदामध्ये आपण लावलं तर कसं दिसणार, कारण की वरंदा आपला तेव्हा झाला नाही. आम्ही ना 2-3 महिन्यापूर्वी हे घेतलं होतं. तर हे आत्ता सकाळी लावलं मी, कारण की मला हे सगळं आता तुम्हाला टूर द्यायची होती ना वरंदाची म्हणून. तर इथे मी हे एक प्लांट लावलेला आहे, ते एक प्लांट लावलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे. आणि हा स्पेस आहे असा दिसतोय, म्हणजे ही विंडो आहे ना पूर्ण कव्हर पण होते. आणि याचा जे खालचं आहे तुम्हाला माहिती, हे जे कार्पेट आहे ना तेच ठेवलेलं आहे मी, कारण की ते तसं होतं आणि मला असं वाटलं ऍक्च्युली आपण आहे ना हे ठेवून बघू कसं दिसतंय काय बघूया. तर मी हे ठेवल्यानंतर ना हे जे पॉट एकदम उठून दिसत होते, तर त्यामुळे मग हे असं ठेवलेलं आहे. आता ऊन जास्त आहे म्हणून हे प्लांट्स मी आतमध्ये ठेवले होते, पण आता जर तुम्हाला टूर द्यायचा आहे म्हणून मग मी इथे ठेवले. हे बघा हे असं दिसतं. आपण हे जे डोर्स लावलेले आहे वरंदाचे, तर हे स्लायडिंग डोर्स आहे. चारी बाजूने ते ओपन होतात आणि बाहेरची हवा आतमध्ये येऊ शकते. काही ठिकाणी हे जे ग्लासेस आहे फिक्स असतात, म्हणजे डोर ओपन करू शकतो पण जे मधले ग्लासेस असतात ते फिक्स असतात, पण त्याचा यूज होत नाही मला असं वाटतं, कारण की ते मूव्ह होत नाही म्हणून. आणि वरंदाबद्दल सांगायचं अजून एक झालं तर भरपूर जणांना असं वाटतं ही ग्लासचं आहे तर तेवढं सेफ आहे का, तर हो सेफ आहे, कारण की हे खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे मग खूप जोराचा पाऊस पडला किंवा गारांचा पाऊस पडला किंवा असं कोणी दगड जरी मारला ना तरी पण डॅमेज होणार नाही, कारण की ही जी ग्लास आहे एकदम स्ट्रॉंग असते. आणि आपण एकदा असं फिक्स म्हणजे दरवाजा वगैरे लावून घेतलं ना तर मग एकदम असं सेफमध्ये आपण राहू शकतो आतमध्ये. अजून मला आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आले, सजेशन्स आले का कोमल तुम्ही खूप जास्त सामान ठेवलेलं आहे आणि जागा मोकळी पाहिजे होती. तर खरं सांगू का मला हे अजिबात वाटत नाही. जागा मोकळी ठेवून काय करायचं आहे, कारण की ऑलरेडी परिबेलाचा प्ले एरियाचा रूम आहे एक वेगळा, त्याच्यानंतर त्यांचे सेपरेट रूम आहे. ऑलरेडी त्यांना एवढी स्पेस आहे खेळायला, तर मला नाही वाटत का हे वरंदाचं पण यूज आहे ना खेळण्यासाठी झाला पाहिजे. या वस्तू उलट ठेवल्या तर आहे ना यूज होतो, आपल्याला बसता येतं, इथे डिनर करता येतं, परत क्वालिटी टाईम स्पेंड करता येतो, त्यानंतर झोक्यावर बसता येतं, आपल्याला रिलॅक्स होता येतं. इवन फ्रेंड्स जेव्हा आपल्या घरी येतात, आपण जेव्हा डिनरला किंवा लंचला इन्व्हाइट करतो तर अशा ठिकाणी बसतात, गप्पा मारतात. हा वरंदा मोकळा असताना
तर मी एवढा यूज नसता झाला त्याचा, म्हणून मग आम्ही असा सेटअप केलेला आहे. आणि लाईट वगैरे लावून ना तर मग हे ज्या वस्तू आम्ही ठेवलेल्या आहेत त्या अजून जास्त उठून दिसतील. अजून एक गोष्ट, आपण वरांडाला मिनी थिएटरसुद्धा बनवणार आहोत. प्रोजेक्टर वगैरे आम्ही आणलेलं आहे आणि आम्ही जस्ट चेक केलं तर खूप सुंदर वाटत होतं. पण ते अंधार झाल्याच्या नंतर आपण प्रोजेक्टर लावणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला डिनर करायचं आहे. आता वाजलेले आहे ऑलमोस्ट 8:30 आणि तुम्हाला माहिती आहे 10 वाजेपर्यंत एवढा उजेड असतो. मेन्यू तर खूप टेस्टी आहे, दाखवते तुम्हाला काय काय आहे. आणि आज फर्स्ट टाइम आपण इथे डिनरला बसत आहोत कारण की सगळं सेट झालेलं आहे म्हणून. चपातीचं डबा घेऊन इथे आहे दाल तडका, चना मसाला, जिरा राईस, सलाद. इथे आहे इन्फ्यूज वॉटर, प्लेट्स. परी चपातीचं घेऊन ये ना बाबा. तर आता यांना मी सर्व करते. मस्त वाटते असं मोकळं ना. छान हवा सुटली. नॉर्मली आपल्या अगोदरच्या घरी आपण बसायचो हो ना, पण ते असं कंटिन्यू नव्हतं होत नाही का एकदम. पण याचा यूज होईल आपला डिनरला, लंचला. हवा पण यायला लागली आता. छान झाली भाजी. अंधार बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता लाईट चालू करून तुम्हाला दाखवते. वेळेला लाईट चालू कर. एवढा असा सुंदर असा प्रकाश पडतो वरांड्यामध्ये. आणि आम्ही तर काल सोफ्यावरच बसलो होतो, लुडो खेळत होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग प्रोजेक्टर आपण ऑर्डर केलेलं आहे ना, ते सगळं आम्ही सेटअप करत होतो, कसं दिसणार काय दिसणार. मग आता ते प्रोजेक्टर आहे ना, तर ते पण तुम्हाला मी मनोज दाखवतील. आपण प्रोजेक्टर इथे कसं लावणार आहोत, परत ते प्रोजेक्टर कसं दिसतं, तर हे सगळं मनोज आता तुम्हाला थोडा वेळ दाखव. हे प्रोजेक्टर आहे आणि हे कर्टन आहे. तर कर्टनवर आहे ना पूर्ण स्क्रीन दिसत असते. तर इथे हुक्स लावलेले आहे आपण आणि स्क्रीन बरोबर आहे ना या ठिकाणी बसते. आम्ही अगोदर विचार केला होता त्या ठिकाणी लावू, पण मग ती जागा छोटी आहे पण ही जागा मोठी आहे म्हणून. हे बघा आता मनोज तुम्हाला हे सगळं सेट करून दाखवतो. आता आपण हे इथे लावतोय. तर एका साईडला ते बघ कट, त्या साईडला हुक्स इथे अशी जरा बसून घे त्याच्यावर. हां हां ठीक आहे. अशा पद्धतीने कर्टन लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्टर ठेवायचं आहे. आणि बघा जेव्हा वाटलं ना आपण झोका काढून ठेवायचा आहे तर लगेच आम्ही काढून ठेवलं, एका साईडला ठेवून दिलं. तिथे परी बसली त्यावर. हा पूर्ण असा आपला मिनी थिएटरचा लुक आहे बघा. मूवी बघण्याचा आम्ही असा सेटअप केलेला आहे. आणि प्रोजेक्टर जवळ तुम्ही एक्स्ट्रा स्पीकरसुद्धा लावू शकता, क्रिकेट मॅच बघू शकता, परत लहान मुलांसोबत किड्स मूवी बघू शकता. आम्ही विचार केला इथे धुरंधर बघू आपण ना. पण क्रिकेट मॅच आता तर माहिती का इथे फुटबॉलचं क्रेज आहे, जसं आपल्या इथे ना क्रिकेटचं वर्ल्ड कप असतं कशी क्रेज असते, तर आता इथे सर्वीकडे ना फुटबॉलचीच क्रेज आहे. आपण प्रोजेक्ट आता स्टार्ट करूया. बेटर आहे की आपण लाईट बंद करून टाकू. हो मी बंद करते एक मिनिट. त्याच्यासाठी भरपूर अंधार पाहिजे, तरी थोडा उजेड आहे. काळोख म्हणतो ना, एकदम काळोख पाहिजे बाहेर. आता 10:15 वाजलेत तरी बघा एवढा उजेड आहे. तर थोडा वेळ थांबूया, अर्धा तास थांबतो आणि अर्धा तासानंतर दाखवतो. हे बघा
तर असा पूर्ण सेटअप केलेला आहे. एक व्हिडिओ दाखवतो. आपण कोमल ठोसरे यांचा एक व्हिडिओ ओपन करूया. आणि म्हणूनच आम्ही सोफा ॲक्च्युली ना अशा ठिकाणी ठेवला, म्हणजे असा फेसिंगला ठेवलेला आहे का असं नॉर्मली आपल्याला बसून कम्फर्टेबली आपल्याला बघता येईल ना. येस. त्याचं दुसरं कारण हे पण आहे. असं वाटतं आपण थिएटरमध्येच आहे. आपलं हे मिनी थिएटर आहे ना आता. येस. आणि जुन्या काळामध्ये असे पडदे यायचे आणि गावामध्ये मूवीज लागायचे. मला लक्षात आहे. आता मी लाईट चालू नाही केली कारण की अंधारामध्ये आपण हे बघू शकतो. लाईट लावली तर मग हे ब्लर दिसेल. आणि एक चांगली गोष्ट की ह्यामध्ये स्पीकर असतात. हो, या तर प्रोजेक्ट आपण आपल्याला जर जास्त स्पीकर्स हवे असतील, जसं पोफर वगैरे वगैरे स्पीकर हवे असतील तर तेही आपण कनेक्ट करू शकतो. पण हे इनफ आहे. जसं हे बघा, हे आता आपण मंदिर बनवतो ना, क्लिअरिटी किती छान आहे बघा. भारी वाटते. माझा व्हिडिओ बघतोय मी. असं आहे. त्याच्यामध्ये आम्ही फुटबॉल, क्रिकेट, वेगवेगळ्या मूवीज, किड्स मूवीज बघू शकतो. आणि भारी वाटतं. स्पेशली तेव्हा विंटरमध्ये तर खूप भारी वाटणार. मी फुटबॉल मध्ये स्पेनला सपोर्ट करते. स्पेनला का? मी पोर्तुगालला सपोर्ट. तू पोर्तुगालला सपोर्ट कर. रोनाल्डो. रोनाल्डो आवडतो. अरे बापरे. नेटफ्लिक्सवर आपण काहीतरी किड्स मूवी बघू. हो, हे बघा, इथे सोलर लाईट्स लागलेले आहेत. किती सुंदर दिसतोय व्ह्यू. रोनाल्डो स्टिकर पाहिजे. हो, आणून देईल मी तुला. थांब. स्कूलमध्ये. आणि असं वाटतं आपण टीव्हीवरच बघतोय ना, एवढी क्लिअरिटी आहे ना. हे बघा कोणाचा प्रोफाइल मध्ये गेला फक्त. तुझा. काय माहिती कोणत्या दोघांपैकी एकच असेल. तुझे. आपण किड्स मूवी काहीतरी बघूया आज. परिबेलाला चकदे इंडिया खूप आवडतो मूवी. आम्ही त्या दिवशी बघत बसलो होतो. ते हे आमचं मिनी थिएटर, हा वरांदा. खूप साऱ्या गोष्टी आता या ठिकाणी करू शकतो. मी विचार करतोय की ज्यावेळी क्रिकेट मॅच असेल त्यावेळी किती छान वाटेल ना. विचार करा, क्रिकेट मॅच असेल, आपले सगळे फ्रेंड्स येतील आणि मग काय भारी होईल. मग माहोलच होऊन जाईल मग ते, की नाही. छान झालं. आणि जे आपण विचार केला त्यानुसार कम्प्लिटली वर्कआउट झालेलं आहे. लाईट लावू का आता? नाही, ठीक आहे. आपण आता थोड्या वेळात ही मूवी बघू. तर अशा पद्धतीने आम्ही मूवी एन्जॉय करतोय. आणि हा वरांदाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे मिनी थिएटर आमचं कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.